महाराष्ट्र पर्व न्यूज, बातमी सर्वांच्या विश्वासाची। बदलापूरमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर सरकार आणि प्रशासन खडबडून जागं झालंय। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची गंभीर दखल घेतली जात आहे। परंतु सांगोला तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या 384 शाळांपैकी केवळ 3 शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत। उर्वरित 381 शाळा अजूनही सीसीटीव्ही कॅमेराविना असल्याची माहिती प्रभारी गट शिक्षणाधिकारी सुयोग नवले यांनी दिली आहे। शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळा व्यवस्थापनाची आहे। मात्र अनेक शाळा बाहेर निर्जन आवारात लागून आहेत। शाळांमध्ये एकाच वेळी शेकडो विद्यार्थी असतात। अशा परिस्थितीत प्रत्येक विद्यार्थ्याच्या सुरक्षेकडे प्रत्येक वेळी लक्ष देणं शाळेतील कर्मचाऱ्यांना शक्य होत नाही। तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या केवळ 3 शाळांमध्ये विद्यार्थी सीसीटीव्हीच्या निरीक्षणाखाली आहेत। तिन्ही शाळांमध्येही लोकवर्गणीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत। तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 381 शाळा आहेत। या शाळांपैकी 381 शाळांमध्ये सीसीटीव्ही नाहीत। त्यामुळे सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह आहे। वास्तविक खाजगी असो अथवा शासकीय प्रत्येक शाळेत कॅमेरे बसविण्याची अनिवार्यता आहे। आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि अभियांत्रिकी अशा विविध महाविद्यालयांची संख्या मोठी आहे। यातील बहुसंख्य महाविद्यालयात सीसीटीव्ही आहेत। मात्र यामध्ये शासकीय शाळांमध्येही सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा अभाव आजही आहे। शाळा परिसर व विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविणे आवश्यक झाले आहे। शाळेतील दृश्यमान भाग, प्रांगण आणि विद्यार्थी ज्या ठिकाणी वेळ घालवतात त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत अशी मागणी पालक वर्गांमध्ये होत आहे।